धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे। आई आणि काका यांच्या प्रेमसंबंधाची माहिती वडिलांना पोहोचवत असल्याच्या रागातून काकानेच आपल्या 13 वर्षीय पुतण्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ओमकार कांबळे असं आरोपीचं नाव असून तो आपली भाऊजाईसोबत सालगडी म्हणून काम करत होता। त्यांच्या दोघातील प्रेमसंबंधाची कृष्णाला माहिती होती। याबाबत वडिलांना माहिती दिल्याच्या रागातून त्याचा खून करून मृतदेह फेकून देण्यात आला। या प्रकरणी 24 तासाच्या आत आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। नात्याला कळीमा फासणाऱ्या या घटनेने तुळजापुरात एकच खळबळ उडवली आहे। 1 जानेवारीला तलावातील मोटर काढायची म्हणून बोलावले आणि तिथे आरोपी ओमकार कांबळे याने आपल्या पुतण्यावर कुऱ्हाडीने वार करत त्याचा खून केला। प्रेत तेथेच टाकून तो निघून आला। 4 दिवसानंतर गुरख्याने ही घटना बघितल्यानंतर हा खून उघडकीस आला। आरोपीला तामलवाडी पोलिसांनी घटना उघडकीस आणल्यानंतर 24 तासातच ताब्यात घेतले आहे। तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी शिवारातील कदम याची शेती दत्ता कोरे हे बटाईने करतात। या शेतात उमरगा तालुक्यातील कोळसूर येथील ओमकार देवीदास कांबळे हा त्याच्या भावाची पत्नी ज्योती कांबळे हिच्यासह शेतात सालगडी म्हणून काम करत होता। ज्योती कांबळे यांचा 13 वर्षीय मुलगा कृष्णा उर्फ सदानंद कांबळे हा देखील कधी वडिलांकडे तर कधी आईकडे सोबत राहत होता। कृष्णा यास आई ज्योती आणि चुलता ओमकार यांच्यातील अनैतिक संबंधाची माहिती झाली होती। हीच माहिती आपल्या वडिलांना देत रागातून चुलत्याने पुतण्याचा अडसर दूर केला। 1 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आरोपी ओमकार कांबळे याने तलावातील पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपाचा पाईप बसविण्याच्या बहाण्याने कृष्णाला तामलवाडी साठवण तलावाजवळ नेले। तेथे कुऱ्हाडीने सपासपा वार करून या चिमुकल्याचा चुलत्या ओमकारने निर्घुण खून करत त्याचा मृतदेह तलावाशेजारील गवतामध्ये फेकून दिला आणि तो पसार झाला। त्यानंतर 4 दिवस उलटले तरी कृष्णाचा पत्ता नसताना कोणताच बोबाटा झाला नव्हता। तलाव परिसरात धनाजी नेटके हे आपले जनावरे चारत असताना गवतामधून त्यांना मृतदेहाचे पाय दिसून आले। त्यावेळी त्यांनी तामलवाडी पोलीस स्टेशनला संपर्क केला असता हा सगळा खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे।